आजीवन सदस्यांची ही सर्व पिढी आमची आता 70च्या वरची पिढी आहे. म्हणजे अनेक पाणी म्हणजे पावसाळे यांनी पाहिलेले आहेत आणि या सर्वांचं जे मार्गदर्शन आहे हे सतत आमच्या संस्थेला आमची जिथले कॉलेज आहेत त्या कॉलेजला सतत मिळत असते. आणि त्याच्यामुळं जे विद्यार्थी आहेत जे शिक्षक आहेत यांच्या विद्यार्थ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव झाला पाहिजे. त्यांच्यामधील जे सुप्त गुण आहेत त्यांना चालना मिळाली पाहिजे. या उद्देशानं भाऊसाहेब जयंतीनिमित्त आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही नेहमी करत असतो. या वर्षी आम्ही एक लहान मुलांना आम्ही केंद्रित ठेवून उपक्रम जास्त राबवले. त्याच्यामुळे क्रीडा स्पर्धा घेतल्या, आम्ही प्रदर्शनी घेतली, साहेब केलं की या ज्या गोष्टी आहेत की यातून जो सध्याची जी पिढी आहे की या पिढीला आता फक्त मोबाईल AI याच्यासारख्या गोष्टीकडे जास्त लक्ष आहे. याच्यातून लोक हे पुन्हा पुस्तकाकडे आले पाहिजे. कारण ग्रंथसंपदा आमच्याकडे भरपूर आहे पण वाचक वर्ग कमी झाला आहे सर. आणि या वाचक वर्गाची संख्या वाढली पाहिजे. लहान मुलं जे आहेत 8वी पासून तर 12वी पर्यंतचे या मुलांना नवीन संशोधनामध्ये आपण आणलं पाहिजे. यांच्यामध्ये पुस्तकांची आवड वाढली पाहिजे. या उद्देशानं खेळांमध्ये त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आमचा जो मेन बेस जो होता तो मुलांना ठेवला होता. आणि साहेब किंवा आम्ही ज्या काळात शिकलो तर आम्ही आदर्श होते आमच्यासोबत. आणि नवीन पिढीला नवीन आदर्श पाहिजे. आणि त्याच्यामध्ये नवीन आदर्श कोण असू शकतो की जो सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व जिल्ह्याचं नेतृत्व करून राहिला, की ज्याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचा कारभार आहे, जो समर्थपणे सांभाळत आहे, अशा व्यक्तींना आम्हाला बोलवायचं होतं. आणि म्हणून आम्ही लहाने सरांना विनंती केली. साहेबांच्या व्यस्ततेमधून साहेबांनी आम्हाला वेळ दिला. त्याच्यामुळे मी संस्थेच्या वतीनं मी त्यांच्या ऋणात राहून